नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणेच आज आपण केवळ एक छोटासा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक म्हणजे की आपल्याला तर माहिती आहे की केसेस ह्या दोन प्रकारच्या असतात. एक केस ही दिवाणी संबंधित असते आणि एक केस ही फौजदारी प्रकरणाशी संबंधित असते. तर दिवाणी प्रकरणाशी संबंधित केसेस कुठल्या येतात की ज्या केसेसमध्ये फौजदारी प्रकारचा कुठलाही गुन्हा घडलेला नसतो आणि त्या केसेस या केवळ तुमचे जी काही संपत्ती आहे, स्थावर असेल, जंगम संपत्ती असेल, त्या प्रॉपर्टीच्या मालकी संदर्भात हे दिवाणी प्रकरण दाखल असतात. तसेच इतर जे वाद मुद्दे आहेत ज्यामध्ये की मारामारी, हाणामारी आणि इतर फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी व गुन्हे नसतात, त्या म्हणजे दिवाणी केसेस. तर त्यामध्ये तुमचे वाटणीचे दावे येतात, त्यामध्ये तुमचे वैवाहिक तक्रार अर्ज येतात, वैवाहिक दावे येतात, त्याचसोबत तुमचे मनाई हुकमाचे दावे येतात, तुमची मालकी जाहीर करून देणे संदर्भात दावे येतात, त्या संदर्भात एखाद्याने प्रॉपर्टी हस्तांतरण करू नये म्हणून त्या संदर्भातले दावे येतात. तर काही जणांनी केलेले करार जे आहेत ते करार पूर्ततेस न्यावे म्हणून तशा प्रकारचे सुद्धा दावे येतात. बऱ्याच जणांचे ॲग्रीमेंट असतात, बऱ्याच जणांचे बक्षीसपत्र असतात, मृत्यूपत्र असतात, खरेदी खत असतात, इच्छापत्र असतात, लीज असते, रेंट असतं, ॲग्रीमेंट असतं. असे असंख्य प्रकार जे आहेत दिवाणी स्वरूपाच्या केसेसमध्ये येतात. त्यामध्ये तुमचं हेअरशिप असेल, सक्सेशन असेल, तुमचं कॉम्प्युसेशन असेल, तुमचा अपघाताचा क्लेम असेल, तसेच इतर प्रकारचे कुठलेही असो, ज्या गुन्ह्यांमध्ये, ज्या अर्जांमध्ये फौजदारी प्रकारचा कुठलाही दंड व शिक्षा आकारली जात नाही, ते सर्व इतर प्रकरण जे आहेत ते दिवाणी स्वरूपाचे प्रकरण आपण त्याला समजतो. तसेच फौजदारी प्रकारचे कुठले प्रकरण की ज्या प्रकरणामध्ये तुम्हाला शिक्षा दिली जाते, शिक्षेसोबतच दंड दिला जातो. फौजदारी प्रकारच्या केसेसमध्ये जवळपास कुठल्याही प्रकारच्या आपल्या शारीरिक इजा पोहोचतील अशा प्रकारचे जे काही ऑफेन्सेस अगेन्स्ट द ह्युमन बॉडी, म्हणजे एखाद्या मनुष्याच्या शरीर विरोधी, तसेच की बाबा त्याच्या एखाद्या मानव विरोधी कृत्य आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत, तशा प्रकारचे, तसेच तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात काही फौजदारी प्रकारचे गुन्हे केलेले असतील किंवा स्टेट राज्यासंदर्भात असतील, देशासंदर्भात असतील, धर्मासंदर्भात असतील, एखाद्या जाती संदर्भात असतील, एखाद्या ठिकाणी उपद्रव पसरवण्यासंदर्भात असेल, एखाद्या ठिकाणी अनलॉफुल असेंब्ली तयार करण्यासंदर्भात असेल, एखाद्या ठिकाणी महिलांसंदर्भातले, बालकांसंदर्भातले गुन्हे असतील, एखाद्या ठिकाणी चोरी संदर्भातले गुन्हे असतील, रॉबरी, डकैती, फसवणुकी संदर्भातले गुन्हे असतील, कोणाच्या बदनामी संदर्भातले जे गुन्हे असतील, तसेच लहान बालकांनी केलेले गुन्हे असतील, ज्याला आपण जेव्हेनाईल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्या संदर्भातलं जे काही मायनर जे गुन्हेगार आहेत, अज्ञान बालक, अशा प्रकारचे गुन्हे असतील. आणि अशा प्रकारचे गुन्हे हे शारीरिक इजा पोहोचवणारे असतील, त्याच्या मालमत्तेला इजा पोहोचवणारे असतील, तर अशा गुन्ह्यांमध्ये जिथं दंडात्मक कारवाई केली जाते त्यासोबत तुम्हाला शिक्षा सुद्धा सुनावली जाते. त्या संदर्भात कारावास सुनावला जातो, कारावासाची शिक्षा केली जाते. त्याच्यामध्ये मृत्यूदंड असतो, जन्मठेप असते, 10 वर्ष, 14 वर्ष, मरेपर्यंत जन्मठेप असते. अशा प्रकारच्या ज्या शिक्षा आहेत, 1 वर्ष असेल अथवा कितीही दिवस असेल, ज्या ज्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जाण्याची शिक्षा केली जाते, त्या प्रकारचे सर्व गुन्हे हे फौजदारी प्रकारचे गुन्हे आपण म्हणतो.
तर मित्रांनो, आता आज आपल्याला काय पाहायचं आहे की आज आपल्याला फक्त दिवाणी केसेस म्हणजे काय आणि दिवाणी केसेस ह्या कोणत्या प्रकारच्या असतात आपण हे तर पाहिलं. तर दिवाणी केस एखादी आता सुरू झालेली आहे, तर एखादी केस दिवाणी ही सुरू कशी होती आणि तिचा शेवट कसा होतो, सर्वसामान्य पक्षकारांना या बाबी या गोष्टी माहीत नसतात. पक्षकार एवढे अज्ञानी आहेत आणि एवढे स्वतःच्या अधिकाराप्रती एवढे जागरूक नाहीत. अनेक पक्षकारांना आम्ही स्वतः विचारतो की तुमच्याकडे तुमच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र आहेत का. तो हात वरी करतो, म्हणतो की माझ्याकडे काही नाही. बर, तुम्ही कोणत्या वकिलांकडे पूर्वी प्रकरण दिलं, त्यांच्याकडून काही घेतलीत का. तरी देखील यांचं उत्तर असते की आमच्याकडे कुठलाच डॉक्युमेंट नाही, जे काय आहे ते आम्ही यापूर्वीच्या वकील साहेबांकडे दिलेलं आहे. अरे बाबांनो, स्वतःच्या अधिकाराप्रती जागी राहा. कुठलाही दस्तावेज तुम्ही जर तुमच्या वकिलांना दिला तर त्याची एक झेरॉक्स प्रत काढून तुमच्यापाशी ठेवा. उद्या भविष्यात तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज पडणार नाही. परंतु पक्षकार हे स्वतःच्या अधिकाराप्रती आणि स्वतःच्या हक्काप्रती जागरूक नाहीत. कशा पद्धतीनं कुठला डॉक्युमेंट आपल्याजवळ ठेवावा व कोणते डॉक्युमेंट केव्हा मागावेत याचं देखील ज्ञान नसतं, अज्ञान असतं आणि अतिशहाणपणा सुद्धा असतं. तर मित्रांनो, आज आपण पाहायचंय की एखादी दिवाणी केस ही सुरू कधी होती. आता ती दिवाणी केस म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, त्याच्यात वाटणीचा दावा असेल, त्याच्यात मालकी जाहीर करण्यासंदर्भातला दावा असेल, त्याच्यात एखादा करार पूर्ण करून द्यावा म्हणून दावा असेल, त्यामध्ये एखादा मनाई हुकमाचा दावा असेल, त्यामध्ये एखादा खरेदी खत रद्द करा म्हणून झाला असेल, किंवा एखादा बक्षीसपत्र मृत्यूपत्र रद्द करा, बेकायदेशीर जाहीर करा, कुठल्याही प्रकारचा दावा असो, जो दावा तुमच्या मिळकती संदर्भात असेल, स्थावर जंगम प्रॉपर्टी संदर्भात, तर अशा प्रकारचा दावा जेव्हा दाखल केला जातो, दाखल करणाऱ्या व्यक्तीस आपण वादी म्हणतो. वादी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण प्लेंटिफ म्हणतो. तर ज्या व्यक्तीने दावा दाखल केलेला आहे, म्हणजे कोर्टात सिव्हिल केस दाखल केलेली आहे, तर सिव्हिल केस दाखल करणाऱ्या व्यक्तीस आपण काय म्हणतो, वादी म्हणजेच प्लेंटिफ. तर वादीनं जेव्हा दावा दाखल केला जातो वादीकडून, तर त्यावेळेस दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस कोर्टाकडून नोटीस निघतात, त्या नोटीस निघतात प्रतिवादीला. प्रतिवादी म्हणजे कोण, तर आपण ज्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे ते आता प्रतिवादी, त्यांना कायदेशीर भाषेमध्ये प्रतिवादी म्हटलं जाणार. म्हणजे दावा दाखल करणाऱ्याला वादी म्हटलं जाणार, त्यालाच इंग्रजीमध्ये प्लेंटिफ. आणि ज्याच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे त्या सर्व पक्षकारांना, पार्टींना प्रतिवादी म्हटलं जाणार, म्हणजेच की डिफेंडंट. आता डिफेंडंट हा प्रतिवादी झाला आणि वादी हा प्लेंटिफ झाला. तर मित्रांनो, पहिली स्टेप अशी आहे की वादीने दावा दाखल केला, त्यामध्ये कोर्टाने समन्स काढलं, कोणाला, प्रतिवादीला. तर प्रतिवादीला समन्स काढल्यानंतर पुढील प्रकार काय असतो की प्रतिवादीला समन्स आल्यानंतर प्रतिवादीने कोर्टात हजर व्हायचं असतं. जर नोटीस येऊन सुद्धा हजर नाही झालं तर प्रतिवादी विरुद्ध एक्स पार्टी ऑर्डर होते, म्हणजे एकतर्फा आदेश. तुम्हाला समन्स मिळून सुद्धा तुम्ही गैरहजर आहेत, तुमच्या विरुद्ध आम्ही एकतर्फा आदेश करून हे प्रकरण पुढे चालवत आहोत. नंतर तो एक्स पार्टी झालेला आदेश, एकतर्फा आदेश झालेला आपल्याला हा रद्द करा म्हणून अर्ज करता येतो आणि हायकोर्ट काही दंड वगैरे आपल्याला लावून तो एकतर्फा झालेला आदेश हा रद्द सुद्धा करतं आणि आपल्याला संधी देतं की तुमचं काय म्हणणं आहे का मांडा. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असा आहे की तुम्हाला समन्स मिळालं, तुम्ही हजर झालात, परंतु तुमचं तुम्ही लेखी जबाब दावा दाखल केलेला नाही. आता कशावर आलो आपण की लेखी जबाब दावा. वादीनं जो दावा दाखल केलेला आहे त्याचा लेखी जबाब दावा म्हणजे की प्रतिदावा. आता ही प्रतिवादीचं काम आहे की लेखी जबाब दावा, वादीने दिलेल्या दाव्याला उत्तर म्हणून प्रतिवादी जबाब दावा हा दाखल करावा लागतो. प्रति जबाब दावा म्हणजे काय की WS, आपण त्याला इंग्रजीमध्ये रिटर्न स्टेटमेंट म्हणतो. रिटर्न स्टेटमेंट दाखल झाल्यानंतर कोर्ट काय करतो, तो वादीनं दाखल केलेला दावा आणि प्रतिवादीनं दाखल केलेला दावा, जी की रिटर्न प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट आहे, हे दोन्ही वादीचं आणि प्रतिवादीचे दोन्हीही दावे आणि प्रतिदावे हे कोर्ट वाचतं आणि वाचल्यानंतर कोर्ट त्यावर काय करतं की इश्यूज फ्रेम करतं, म्हणजे वाद मुद्दे निश्चित करतं. आता वाद मुद्दे आणि इश्यूज हा
अनेक पक्षकारांना वेळोवेळी हा शब्द ऐकण्यात आलेला असेल की इश्यूजसाठी प्रकरण आहे तुमचं. अनेक पक्षकारांना इश्यूजसाठी आहे म्हणल्यानंतर लक्षात येत नाही, वाद मुद्दे निश्चितीसाठी आहे म्हणल्यानंतर देखील लक्षात येत नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस वादीने एखादा दावा दाखल केलेला असतो आणि प्रतिवादीने त्याचा प्रतिदावा दाखल केलेला असतो, त्यावेळेस कोर्ट काय करतं की वादीचा दावा आणि प्रतिवादीचा प्रतिदावा ह्या दोन्ही दावा हे वाचून घेतं. वाचल्यानंतर वादीची काय मागणी आहे आणि प्रतिवादीने काय कोणत्या प्रकारची मागणी खोडली आहे आणि त्यामध्ये प्रतिवादीने आणखीन काही काउंटर क्लेम मध्ये काही मागणी केलेली आहे का, हे कोर्ट पाहतं आणि वादीने उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रतिवादींनी उपस्थित केलेले प्रश्न यांची एक यादी तयार करतं. म्हणजे थोडक्यात की आता वादीने जर म्हणलं असेल की जमीन ही वाटून द्यावी आम्हाला, ती जमीन वडिलोपार्जित आहे, त्याच्यामध्ये माझा एवढा एवढा हिस्सा आहे, तर कोर्ट वाद मुद्दे निश्चित करतं आणि सुरुवातीला एक प्रश्न इश्यू नंबर 1 प्रश्न हा निर्माण केला जातो, लिहिला जातो की वादी सदरचा दावा हा दाखल करण्यास समर्थ आहे का, पात्र आहे का. तसेच वादी सदर दाव्यामध्ये सदर मिळकतीमध्ये त्याने जो शेअर मागितलेला आहे तो शेअर मागण्यास तो पात्र आहे का. वादीने ज्या मिळकतीमध्ये शेअर मागितलेला आहे ती मिळकत ही वडिलोपार्जित आहे का. अशा प्रकारचे म्हणजे वाद मुद्दे हे वाद मुद्दे निश्चित केले जातात आणि शेवटी वादी हा दावा मागण्यास पात्र आहे का आणि अंतिम निष्कर्ष काय आहे. आता ही इश्यूज जे आहेत, हे वाद मुद्दे जे आहेत, ती त्याला लिमिट नाही. दाव्यात आणि प्रतिदाव्यात जे आरोप आणि प्रत्यारोप केलेले आहेत त्याप्रमाणे हे वाद मुद्दे हे निघत जातात. आणि वाद मुद्दे 1, 2 नाही तर काही काही प्रकरणामध्ये 20 वाद मुद्दे काढलेले असतात, काही काही प्रकरणामध्ये 10 असतात, काही काही प्रकरणामध्ये 5 असतात. म्हणजे त्या दाव्यातील आणि प्रतिदाव्यातील परिस्थितीप्रमाणे. आता मित्रांनो, इश्यूज झाल्यानंतर प्रकरण कशासाठी लागतं, हिअरिंगला लागतं. हिअरिंगला म्हणजे की वादीच्या पुराव्यासाठी. आता ज्यानं दावा दाखल केलेला आहे त्याच्या पुराव्यासाठी लागतं. आता त्याच्या पुराव्यासाठी लागलं म्हणजे की हिअरिंगला लागलं मॅटर. आता मॅटर हिअरिंगला लागलं म्हणजे काय की ज्या वादीनं दावा दाखल केलेला आता तो स्वतः साक्षी देण्यासाठी येतो, त्याची चीफ एक्झामिनेशन होते, म्हणजे की सरतपास त्याने जे दाव्यात दाखल केलेलं आहे त्याप्रमाणे तो आता शक्तीवर सांगत असतो कोर्टासमोर की मी असं हे दाखल केलेलं आहे, अशा प्रकारचा दावा दाखल केलेला आहे, त्या दाव्यासंदर्भात कागदपत्र दाखल केलेली आहेत आणि तो तोंडी पुरावा देत असतो. ज्यावेळेस एक्झामिनेशन चीफ चालू असतो त्यावेळेस वादी हा तोंडी पुरावा देत असतो, त्यासोबत लेखी पुरावा, त्यासोबत दस्तऐवजी पुरावा, त्यासोबत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा देत असतो. तर मित्रांनो, ही झाली हिअरिंगची वादीची सुरुवात. तर वादीने स्वतःची साक्षी दिल्यानंतर त्याला जे काही साक्षीदार द्यायचे त्या साक्षीदाराची देखील तो साक्षी देऊ शकतो, शपथपत्र त्यांचे दाखल करू शकतो. तर यानंतर प्रतिवादीचे जे वकील आहेत ते वादीची उलट तपासणी घेतात, त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणतो आपण. तर वादीची आणि वादीच्या साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याचे अधिकार हे प्रतिवादीच्या वकिलांना असतात आणि प्रतिवादीचे वकील हे वादीच्या व त्याच्या साक्षीदारांची क्रॉस एक्झामिनेशन घेतात, उलट तपासणी घेतात, उलट प्रश्न विचारतात. तर क्रॉस एक्झामिनेशन झाल्यानंतर जर वादीच्या वकिलांना जर काही वाटलं की आणखीन ह्याच्यात काही वादीला सांगायचं राहिलेलं आहे, वादी तो विसरून गेलाय किंवा आणखीन काही मुद्दे नवीन आढळून आलेले आहेत, तर त्यावेळेस वादीचा वकील हा कोर्टाची परवानगी घेऊन परत फेर सरतपासणी घेण्याची मागणी करतो. त्यावेळेस कोर्ट सरतपासणी घेण्याची मागणी केल्यानंतर कोर्ट परवानगी देतं आणि अशा प्रकारची सरतपासणी झाल्यानंतर उलट तपासणी घेण्याचे अधिकार हे प्रतिवादीच्या वकिलांना पुन्हा प्राप्त होतात. तर हा विषय झाला वादीच्या पुराव्याचा. आता सर्व प्रकारचा तोंडी, दस्तऐवजी, लेखी पुरावा झाल्यानंतर वादी आणि त्याचे वकील काय करत असतात कोर्टामध्ये की आमचा आता यापुढे कोणत्याही प्रकारचा पुरावा देणे नाही, आम्ही दिलेला पुरावा हा पुरेसा आहे आणि यापुढे आम्ही कुठलाही पुरावा देणार नाही म्हणून आपण एक पुरसीस फाईल करतो. पुरसीस म्हणजे की एक इंटिमेशन असतं कोर्टाला की यापुढे आम्ही आता कुठल्याही प्रकारचा पुरावा देणार नाही, आमचा पुरावा आम्ही हा बंद करतोय. तर त्यानंतर मित्रांनो, प्रतिवादीच्या पुराव्याला मॅटर हे लागतं. पार्ट हर्ड हिअरिंग ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस डिफेंडंट म्हणजे की प्रतिवादीच्या पुराव्यासाठी मॅटर लागतं. तिथं सुद्धा असंच आहे की प्रतिवादीने त्याचं स्वतःचं शपथपत्र द्यायचं आहे, सरतपासाचं शपथपत्र द्यायचं आहे, त्यासोबत त्याचे साक्षीदार द्यायचे आहेत
आणि असाच प्रकार आहे तिथं सुद्धा की तोंडी, लेखी आणि दस्तऐवजी तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची जी काही पुरावे असतील ती कोर्टासमोर सादर करायचे आहेत. आता यामध्ये सुद्धा प्रतिवादी ज्या वेळेस त्याचं शपथपत्र दाखल करतो सर तपासाचं, त्याच्या साक्षीदारांचं दाखल करतो, त्यावेळेस वादीच्या वकिलांना इथं संधी असते की आता प्रतिवादीला उलट प्रश्न करायचे, उलट तपासणी प्रतिवादीची घ्यायची, क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची. आणि क्रॉस एक्झामिनेशन घेतल्यानंतर ज्यावेळेस प्रतिवादीला आता पुरावा पुढे द्यायचा नसतो त्यावेळेस प्रतिवादी सुद्धा कोर्टाला एक पुरशीस लिहितो. त्यामध्ये म्हणतो की प्रतिवादीने आतापर्यंत या प्रकारचे सर्व तोंडी, लेखी, दस्तऐवजी, इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे पुरावे हे दाखल केलेले आहेत. आता यापुढे आम्हाला पुरावे आणखी दाखल करायचे नाहीत, आम्ही आमचा पुरावा हा बंद करतोय. तर ज्यावेळेस प्रतिवादी पुरशीस दाखल करतो की आम्ही आता पुरावा हा बंद करतोय, त्यावेळेस कोर्ट दोन्ही बाजून आलेले पुरावे गृहीत धरता एव्हिडन्स क्लोज केल्यानंतर प्रकरण कोर्ट हे युक्तिवादासाठी ठेवतो. म्हणजे की आता आर्ग्युमेंटला प्रकरण लागलेलं आहे. आता तो जो दावा आहे आणि प्रतिदावा आहे, आता दोन्ही बाजूंची पुरावे झालेले आहेत, दोन्ही बाजूंच्या साक्षी झालेल्या आहेत, दोन्ही बाजूंचे एव्हिडन्स आलेले आहेत. तर हे सर्व प्रकारचे एव्हिडन्स आल्यानंतर कोर्ट काय करतं की युक्तिवादासाठी ठेवतो. प्रतिवादीने त्याच्या दाव्यात काय म्हटलेलं आहे आणि उलट तपासणीत काय आलेलं आहे, वादीने त्याच्या दाव्यात काय म्हटलेलं आहे आणि उलट तपासणीत काय आलेलं आहे, डॉक्युमेंट काय सांगतात, कागदपत्र काय सांगतात, महसूल रेकॉर्ड काय सांगतं, तोंडी, लेखी व दस्तऐवजी व इलेक्ट्रॉनिक पुरावे काय सांगतात, याबाबत त्या त्या पक्षकाराच्या वकिलांनी आपापली भूमिका कोर्टात मांडायची असते. वादीचा वकील वादी त्याची भूमिका मांडणार, प्रतिवादीचा वकील प्रतिवादीची भूमिका मांडणार. आपण आपली भूमिका मांडत असतानाच आपण प्रतिवादीने कशा पद्धतीने चुकीची माहिती दिलेली आहे व तो सिद्ध करू शकलेला नाही हे आपण मांडायचं असतं. प्रतिवादीच्या वकिलांनी सुद्धा की आम्ही दाखल केलेले कसे योग्य आहे आणि वादी त्याची खरी माहिती देण्यास कसा कोर्टासमोर असमर्थ ठरलेला आहे याबाबत आणि आलेले रेकॉर्डवर जे काही पुरावे आहेत ते कोर्टासमोर आपण आणून द्यायचे असतात. त्याला पडलेल्या निशाणे असतील, त्याला मिळालेले आधार जे आहेत ते आपण कोर्टासमोर मांडायचे असतात. त्यानंतर मित्रांनो दोन्ही बाजूची कोर्ट आर्ग्युमेंट ऐकून घेतं, युक्तिवाद ऐकून घेतं दोन्ही वकिलांचा. आणि दोन्ही वकिलांचा युक्तिवाद आणि आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर प्रकरण पडतं हे जजमेंटसाठी. जजमेंट म्हणजे आता कुठं आलो आपण, सुरुवातीला जो दावा दाखल केला वादीने ती झाली सुरुवात. आता जजमेंटला आलो म्हणजे आता फायनल निर्णयाला आलो, आपण अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत. तर कोर्ट दोन्ही बाजूची जजमेंट, दोन्ही बाजूची आर्ग्युमेंट ऐकून प्रकरण हे जजमेंटसाठी ठेवतं. जजमेंटसाठी म्हणजे की निकालासाठी, न्याय निर्णयासाठी राखून ठेवतं. आणि कोर्ट शेवटी फायनल ऑर्डर पास करतो आणि फायनल ऑर्डर पास केल्यानंतर कोर्ट डिक्री करतं. आता काही प्रकरणात डिक्री होते, तर जजमेंट आणि डिक्री ही एकत्रच होत असते. जजमेंट म्हणजे की अंतिम न्याय निर्णय आहे आणि त्यासोबत डिक्रीमध्ये दाव्याचा दाखल केलेला खर्च व इतर सर्व प्रकारचे खर्च हे डिक्रीमध्ये सांगितले जातात. त्यासोबत दंड, कॉस्ट सुद्धा सांगितले जातात. तर मित्रांनो डिक्री आणि जजमेंट ही फायनल स्टेज आहे दाव्याची, एखाद्या सिव्हिल दाव्याची. तर मित्रांनो आज आपण थोडक्यात पाहिलं की सिव्हिल दावा म्हणजे काय, तो कशा प्रकारचा असतो. सिव्हिल दाव्यामध्ये पुराव्याचे जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेस पाहिल्या आणि त्यानंतर प्रकरण हे न्याय निर्णयाला कसं पोहोचतं याबाबत आपण पाहिलं. तर रोज नवनवीन अशीच माहिती दिली जाणार आहे. सविस्तर माहिती सुद्धा आपण घेणार आहोत की दावा म्हणजे काय, प्रतिदावा म्हणजे काय, इश्यूज म्हणजे काय, क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे काय, री एक्झामिनेशन म्हणजे काय, चीफ एक्झामिनेशन म्हणजे काय, त्याचसोबत एव्हिडन्स क्लोज प्रोसेस म्हणजे काय, त्याचसोबत नो क्रॉस ऑर्डर म्हणजे काय, नो क्रॉस ऑर्डर सेटिसाइड करणे म्हणजे काय, त्याचसोबत पुरावा बंद म्हणजे काय, त्याचसोबत लेखी युक्तिवाद म्हणजे काय आणि त्यासोबत जजमेंट आणि ऑर्डर या सुद्धा आपण संकल्पना, या ज्या गोष्टी आहेत या ज्या कन्सेप्ट आहेत आपण या पूर्णपणे आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत. तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली, जर ही माहिती आवडली असेल तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.